नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कासारे किचन रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उकाळा। उकाळा म्हणजे चहाचा एक प्रकार आहे जो खूप कमी चहावाल्यांकडे मिळतो आणि तुम्हाला तो नक्की आवडेल। ज्यांना चहा आवडत नाही त्यांनी एकदा तरी नक्की ट्राय करावा। तो चहा नसून एक एनर्जी ड्रिंक आहे जो पावसामध्ये तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सर्दी पडशापासून दूर ठेवू शकतो। चला तर आपण सुरुवात करूया उकाळा बनवण्यासाठी। त्याला लागणारे साहित्य तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहू शकता। सर्वप्रथम आपण गॅस ऑन करूया। त्यानंतर एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण 1 कप पाणी, 2 कप दूध। दूध आणि पाणी आपलं चांगला उकळा आला पाहिजे। तुम्ही पाहताय की आपल्या दुधाला आणि पाण्याला चांगला उकळा आला आहे। आता आपण गॅस कमी करूया। त्यानंतर त्याच्यामध्ये साखर घालूया 2 चमचे। जर तुम्हाला गोड हवा असेल जास्त तर तुम्ही जास्त टाकू शकता। थोडीशी हळद, त्याला छान रंग येतो हळदीने, आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की ती अँटीबायोटिक आहे। त्यानंतर थोडीशी सुंठ घालणार आहोत आपण। तुम्हाला माहितीच आहे की सुंठ ही चहामध्ये चांगला स्वाद येतो आणि टेस्टी लागते। त्यानंतर मसाला घालणार आहोत आपण चहाचा 1 चम्मच। त्यामध्ये आता आपण थोडे ड्रायफ्रूट टाकणार आहोत। ड्रायफ्रूट मध्ये तुम्ही कोणताही ड्रायफ्रूट घेऊ शकता, काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, जे तुम्हाला आवडेल। थोडीशी काळी मिरी आणि काही वेलचीचे दाणे। हे सर्व साहित्य छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहताय की आता हे हळूहळू मिक्स होत आहे आणि त्याला छान उकळी येत आहे। हे मिश्रण आपण आता 2 मिनिटं थोडंसं उकळून घेऊया। हळद टाकल्याने त्याला छान पिवळा असा कलर आला आहे आणि दिसायलाही ते खूप सुंदर दिसत आहे। याला तुम्ही मसाला दूध ही बोलवू शकता, जे लहान मुलांनाही आवडेल। आपला उकाळा तयार झाला आहे। आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता तो आपण ग्लास मध्ये या तुमच्याकडे कप काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही काढून घेऊ शकता। अशा प्रकारे आपला उकाळा तयार आहे, जो तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करेल। तो तुम्ही सकाळी चहा म्हणून सुद्धा घेऊ शकता आणि रात्री सुद्धा घेऊ शकता। लहान मुलांना आणि मोठ्यांना आवडेल असा हा उकाळा आहे आणि हे चहाला दुसरं ऑप्शन ही होऊ शकतं। ही रेसिपी तयार आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। घरी बनवलेले चांगले खा, चांगले पिया आणि स्वस्थ राहा। थँक्यू।